एक मिनिटासाठी विचार करा. 21व्या शतकात यशस्वी व्हायचं असेल तर फक्त एक चांगली डिग्री पुरेशी आहे का? आजचं जग इतकं वेगवान झालंय, इतकं टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहे की इथे टिकून राहण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी आपल्याला काही खास स्किल्सची गरज आहे. चला तर मग आपण मिळून समजून घेऊया की ही कौशल्य नेमकी कोणती आहेत. पण थांबा, सुरुवात करण्याआधी एक साधा प्रश्न आहे. खरंच सांगा, आज यशस्वी होण्यासाठी जी स्किल्स लागतात ती आपल्याला शाळेत शिकवली जातात का? विचार केला तर जाणवतं की आपलं पारंपरिक शिक्षण आणि आजच्या जगाची गरज यात कुठेतरी एक अंतर आहे. आणि हेच अंतर भरून काढण्यासाठी 21व्या शतकातील कौशल्य ही कॉन्सेप्ट समोर आली. बरं, मग प्रश्न पडतो की या स्किल्सची नेमकी गरज काय आहे? जरा कल्पना करा, आज आपण घरात बसून जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या टीमसोबत काम करू शकतो, बरोबर? मग अशा वेळी फक्त पुस्तकातलं ज्ञान पुरेल का? नाही, आपल्याला एकमेकांशी कनेक्ट होता यायला हवं, नवीन आयडियाज आणता यायला हव्यात आणि म्हणूनच ही नवीन कौशल्य खूप गरजेची आहेत. कारण बघा, हे शतक आहे टेक्नॉलॉजीचं, इनोव्हेशनचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोलॅबोरेशनचं. म्हणूनच जगभरातल्या एज्युकेशन एक्सपर्ट्सनी या बदलत्या वेळेसाठी एक सॉलिड फ्रेमवर्क बनवलंय. चला पाहूया काय आहे हे फ्रेमवर्क. तर सीबीएसईच्या हँडबुकप्रमाणे या सगळ्या स्किल्सना 3 मेन पार्ट्समध्ये डिवाइड केलंय. समजा हे यशाचे 3 मोठे पिलर्स आहेत. पहिला आहे लर्निंग स्किल्स, म्हणजे नवीन गोष्टी कशा शिकायच्या. दुसरा लिटरसी स्किल्स, म्हणजे आजच्या माहितीच्या जगात योग्य काय ते कसं ओळखायचं. आणि तिसरा लाईफ स्किल्स, जे आपल्याला एक चांगलं आणि यशस्वी आयुष्य जगायला मदत करतात. चला एक एक करून या सगळ्यांना समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून, लर्निंग स्किल्स. या अशा स्किल्स आहेत ज्या आपल्या मेंदूला, आपल्या बुद्धीला चालना देतात आणि आजच्या बदलत्या जॉब मार्केटसाठी आपल्याला तयार करतात. आणि ह्या लर्निंग स्किल्समध्ये 4 सुपर पॉवर्स लपलेले आहेत, ज्यांना द 4 Cs असं म्हणतात. हे 4 C म्हणजे असं समजा आपल्या बौद्धिक विकासाचा मजबूत पाया आहेत. पाहूया तरी काय आहेत हे 4 Cs. पहिला C आहे क्रिटिकल थिंकिंग, म्हणजे चिकित्सक विचार. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणी काहीही सांगितलं आणि आपण लगेच त्यावर विश्वास ठेवला असं नाही. उलट प्रश्न विचारणे, माहिती खरी आहे की खोटी हे तपासणे आणि कोणाच्याही प्रभावाखाली न येता स्वतःचा विचार करणे, हीच आहे क्रिटिकल थिंकिंगची ताकद. दुसरा C आहे कम्युनिकेशन, म्हणजे संप्रेषण. सोपं आहे आपले विचार, आपल्या आयडिया इतरांपर्यंत एकदम क्लिअर पोहोचवता येणं. आणि आजच्या डिजिटल जगात तर हे खूपच महत्त्वाचं आहे, नाही का, जिथे आपण जास्त करून मेसेज आणि ईमेलवरच बोलतो. तिसरा C आहे क्रिएटिव्हिटी, म्हणजे सर्जनशीलता. आता क्रिएटिव्हिटी म्हणजे फक्त चित्रकला किंवा गाणं नाही तर कुठल्याही प्रॉब्लेमकडे एका नवीन अँगलने पाहणं. नेहमीच्या वाटेने न जाता एखादं काम करायची नवी, सोपी आणि जास्त प्रभावी पद्धत शोधून काढणं, ही आहे खरी क्रिएटिव्हिटी. आणि चौथा शेवटचा C आहे कोलॅबोरेशन, म्हणजे सहकार्य. अहो, एकट्याने मॅच जिंकण्यापेक्षा टीम म्हणून ट्रॉफी जिंकण्यात जास्त मजा आहे, बरोबर? तसंच आहे हे. इतरांच्या मतांचा आदर करणं, एकमेकांना मदत करणं आणि एक कॉमन गोल मिळून पूर्ण करणं, हेच तर आहे कोलॅबोरेशन. बरं, तर 4 Csमुळे विचार कसा करायचा हे आपल्याला कळलं. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, मॉडर्न लिटरसी स्किल्स, म्हणजे आधुनिक साक्षरता. कारण आजच्या काळात फक्त लिहिता वाचता येणं पुरेसं नाही, आपल्याला माहितीच्या, मीडियाच्या आणि टेक्नॉलॉजीच्या दुनियेतही साक्षर व्हावं लागेल. या आधुनिक साक्षरतेमध्ये 3 मुख्य गोष्टी येतात: इन्फॉर्मेशन लिटरसी, मीडिया लिटरसी आणि टेक्नॉलॉजी लिटरसी. आजच्या डिजिटल जगात टिकून राहण्यासाठी आणि माहितीचा योग्य वापर करण्यासाठी ह्या तिन्ही गोष्टी खूपच आवश्यक आहेत. पहिली आहे इन्फॉर्मेशन लिटरसी. आज इंटरनेट म्हणजे काय, माहितीचा एक महासागर आहे. या समुद्रातून आपल्या कामाचा मोती शोधून काढणं, तो खरा आहे की नाही हे तपासणं आणि त्याचा वापर करून एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, यालाच म्हणतात इन्फॉर्मेशन लिटरसी. दुसरी आहे मीडिया लिटरसी. आपण रोज टीव्ही, सोशल मीडियावर कितीतरी गोष्टी पाहतो, वाचतो, पण त्यामागचा उद्देश काय असतो, कोणती बातमी खरी आहे आणि कोणती फेक आहे, हे ओळखण्याची जी क्षमता आहे ना, तीच म्हणजे मीडिया लिटरसी. आणि तिसरी आहे टेक्नॉलॉजी लिटरसी. याचा अर्थ अगदी सोपा आहे, टेक्नॉलॉजीला आपलं मित्र बनवणं. म्हणजे रिसर्चसाठी, माहिती मिळवण्यासाठी, कामाचं विश्लेषण करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा एक पॉवरफुल टूल म्हणून वापर करता येणं. आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, लाईफ स्किल्स. ही स्किल्स फक्त ऑफिसपुरती मर्यादित नाहीत, तर आपल्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा यशाचा पाया घालतात. ही आपल्या स्वभावाला, आपल्या वागण्याला एक योग्य दिशा देतात.
यातलं पहिलं आहे फ्लेक्झिबिलिटी आणि ॲडॅप्टेबिलिटी. म्हणजे काय? तर बदल तर होणारच, त्याला घाबरून न जाता स्वीकारणे आणि परिस्थितीनुसार स्वतःला तयार ठेवणे. यासोबतच येतं लीडरशिप आणि रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे फक्त टीमला लीड करणं नाही, तर एक जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्य पूर्ण करणं. त्यानंतर येतं इनिशिएटिव्ह घेणं. म्हणजे कुणीतरी सांगेल आणि मग मी काम करेन असं नाही, तर स्वतःहून पुढे येऊन कामाला सुरुवात करणं. आणि यालाच जोडून आहे प्रोडक्टिव्हिटी आणि अकाउंटेबिलिटी. म्हणजे दिलेलं काम वेळेत चांगल्या पद्धतीने पूर्ण करणं आणि त्याच्या परिणामांची जबाबदारीही स्वीकारणं. आणि शेवटचं पण खूप महत्त्वाचं लाईफ स्किल आहे सोशल आणि क्रॉस कल्चरल इंटरॅक्शन. आज जग एक ग्लोबल विलेज झालंय. आपण वेगवेगळ्या संस्कृतीच्या, वेगवेगळ्या विचारांच्या लोकांसोबत काम करतो. अशा वेळी सगळ्यांची जुळवून घेणं, एकमेकांना समजून घेऊन काम करणं हे ग्लोबल सक्सेससाठी खूप गरजेचं आहे. तर ही होती 21व्या शतकातील काही खूप महत्त्वाची कौशल्य. लर्निंग स्किल्स, लिटरसी स्किल्स आणि लाईफ स्किल्स. हा पूर्ण सेट म्हणजे आजच्या जगात यशस्वी होण्यासाठी लागणारी एक कंप्लीट टूलकिट आहे. खरं तर या सगळ्या स्किल्सचं सार एका वाक्यात आहे: जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे ही कौशल्य जर असतील तर 21व्या शतकात यशस्वी होण्यापासून आपणास कोणी थांबू शकणार नाही. हे एक वाक्यच या सगळ्याचं महत्त्व सांगून जातं. पण एक गोष्ट खरी आहे की आपल्या सध्याच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये या सगळ्या स्किल्स शिकवल्या जातीलच असं नाही. म्हणूनच आपण स्वतःहून पुढाकार घेऊन या स्किल्स शिकल्या पाहिजेत, स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. अगदी नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा याच गोष्टीवर जोर दिला आहे. तर शेवटी एकच प्रश्न उरतो जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा, की ही कौशल्य आपण कशी डेव्हलप करणार? या प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच यशाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल असेल. नक्की विचार करा